राज्यातील दुर्बल विधवा महिलांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवलेली जात आहे। सध्या या योजनेअंतर्गत निराधार महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे। महाविकास आघाडीने ही रक्कम वाढवून दरमहा 2000 रुपये देणार असल्याची घोषणा केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र केपी श्रीराम तुमच्या आमच्या या YouTube चॅनलमध्ये खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात। महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाकडून विधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला आणि निराधार महिलांसाठी अशीच एक कल्याणकारी योजना राबवली जाते, जिचे नाव आहे संजय गांधी निराधार योजना। या योजनेअंतर्गत निराधार महिलांना सध्या दरमहा 1500 रुपयाची मदत केली जात आहे। सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून अनेक मोठ्या घोषणा, आश्वासने दिली जात आहेत। महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेली दरमहा 1500 रुपयाची रक्कम वाढवून 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। त्याला प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात दरमहा 3000 रुपये जमा करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे। त्याचबरोबर जर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या देण्यात येत असलेली 1500 रुपयाची रक्कम वाढवून दरमहा 2000 रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केलेली आहे। तर मित्रांनो, सध्या या निवडणुकीच्या धुमाकुडीमध्ये खूप मोठी आश्वासन दिली जात आहे, पण ती पूर्णपणे पूर्ण करणार की नाही करणार हे आता आपल्याला बघावं लागणार आहे। तर मित्रांनो, असाच व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा।